बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। हा पाऊस जो आहे तो जळगाव, जामोद, संग्रामपूर यासह अनेक तालुक्यामध्ये धुवाधार या ठिकाणी बरसतो आहे आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काही ठिकाणी रस्ते जे आहेत ते बंद झाल्याचं पाहायला होतं। पण त्याचबरोबर आपण एका शेतामध्ये आहोत। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि हे सोयाबीनचं शेत आहे, जे पाऊस गेल्या 24 तासांपासून दमदार या ठिकाणी होतो आहे। यामुळे पूर्ण जी शेती आहे ती पाण्याखाली आलेली आहे। धरणामध्ये मोठा जलसाठा जो आहे तो वाढल्याचं सध्या चित्र आहे। एकंदरीत 50% वरती जलसाठा धरणामध्ये वाढल्याचं सांगितलं जात आहे। आपण सध्या पाहू शकतो की शेतामध्ये कशा प्रकारचे जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून जे पावसाची प्रतीक्षा होती, अखेर जुलै अखेरीस हा दमदार पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि यामुळे सर्वत्र जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। शेती जी आहे ती पाण्याखाली आली। आता ही जे शेती आहे हे सोयाबीनची शेती आहे। आपण पाहू शकता हे पीक जे आहे ते पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं हे चित्र आहे आणि शेगाव येथे सततच्या पाण्यामुळे भिंत कोसळून एक महिला सुद्धा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली आहे। म्हणजे गेल्या 24 तासांपासून जो हा पाऊस सुरू आहे संततधार संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशीच कायम आहे। काही ठिकाणी रस्ते बंद झाल्याची सुद्धा झाड पडल्यामुळे घटना घडल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे। एकंदरीत धरणे जे आहेत ते या ठिकाणी पूर्णतः 50% 75%च्या वरती भरल्याचं दिसून येत आहे आणि एकंदरीत जिल्ह्यामध्ये पाणी जो आहे तो गेल्या 2 महिन्यापासून जो खंड होता तो या जुलै अखेरीस पावसाने जो आहे तो भरून काढण्याचं चित्र दिसत आहे आणि यापुढे आणखी काही सततधार हीच कायम राहिल्यास आणखी जे नदी नाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही। LS मराठीसाठी गणेश सोडतकर, बुलढाणा।